उल्हासनगर कॅम्प 1 परिसरात 28 जून रोजी सायंकाळी एका दुचाकीस्वारावर चाकूचा धाक दाखवत लूट केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। रवी वाटवाणी हे आपल्या दुचाकीवरून जात असताना एका अनोळखी व्यक्तीने "मुझे आगे छोड़ दो, मैं आपको पहचानता हूं" असे सांगून विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला। रवी यांनी नकार दिल्यानंतर आरोपीने त्यांच्या टी शर्ट मध्ये चाकू लावून धमकावले आणि त्यांच्या घरातील माहिती देत दबाव टाकला। नंतर त्यांना जबरदस्तीने युटर्न घेण्यास भाग पाडले आणि रोख रक्कम व मोबाईल हिसकावून घेत स्कूटरवरून पळ काढला। तक्रार दाखल होताच उल्हासनगर पोलिसांनी गंभीर दखल घेत 100हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले। अथक शोध मोहीम राबवून सूरज परगणे याला कॅम्प 3 येथून अटक करण्यात आली। पोलिसांनी त्याच्याकडून चाकू, 21,500 रुपये रोख रक्कम आणि मोबाईल जप्त केला आहे। त्याचा साथीदार अशोक घोरपडे सध्या फरार असून त्याच्या शोधासाठी पोलिसांचे पथक कार्यरत आहे। या जलद कारवाईबद्दल स्थानिक नागरिकांनी पोलिसांचे विशेष कौतुक केले आहे। उल्हासनगर पोलीस स्टेशनला गुन्हा नंबर 652/25 याप्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल होता। या गुन्ह्यामध्ये यातील फिर्यादी जो आहे रवी लालचंद वाटवाणी हा संध्याकाळी त्याचे जे सगळे कॅश कलेक्ट करून जात असताना त्याच्या बॅगेमध्ये ही सदरची कॅश होती। यातील आरोपी जो आहे त्या आरोपीने त्याला आवाज दिला की रवी मला या ठिकाणी सोड असं म्हणून त्याच्या गाडीवर बसला। त्याच्यानंतर त्याला गाडीवरती बसल्यानंतर त्याला सांगितलं की तुला मुलगा आहे, मुलगी आहे, पत्नी, तुझं लग्न झालेलं आहे आणि तुझ्याकडचे पैसे ते मला दे, नाहीतर तुझ्या पोटामध्ये चाकू खुपशील असं म्हणून त्याच्या पोटाला चाकू लावला। त्याच्यानंतर ते त्याच्याकडची जी बॅग आहे ते बॅग जबरदस्तीने काढून घेऊन त्याचा जो साथीदार बाजूला थांबलेला होता त्या साथीदाराच्या गाडीवरती बसून तो त्या ठिकाणाहून फरार झाला। पुण्याच्या दरम्यानच्या काळात तपास पथकाचे जे अधिकारी आहेत लहू सातपुते हे आमच्या माननीय वरिष्ठ अधिकारी संजय जाधव साहेब, तसेच सचिन गोरे सर आणि माननीय कोळी साहेब यांच्या मार्गदर्शनाने करत असताना जो यामध्ये 100 सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली, तांत्रिक विश्लेषण केलं आणि त्या आधारे गुन्हा घडल्यानंतर जो 2 ते 3 दिवसामध्ये यातील आरोपी जो आहे त्या आरोपीला ताब्यात घेतलं। यातील आरोपी जो आहे सूरज विष्णू परगणे याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून गुन्ह्यामध्ये गेलेले जो 21,000 रुपये रक्कम, त्याचबरोबर गुन्ह्यात वापरलेला चाकू आणि त्यांनी गुन्ह्याच्या वेळी वापरलेली हुडी जी त्याच्या अंगात परिधान केलेली होती ही त्याच्याकडून जप्त केलेली आहे। याचा साथीदार फरार आहे, तर त्याला लवकरच आम्ही शोध घेऊन त्याला अटक करत आहोत। या आरोपीवरती इतर पोलीस स्टेशनच्या ठिकाणी गुन्हा दाखल आहे, त्या गुन्ह्याच्या याच्यावरून त्याला पुढची योग्य ती कारवाई करीत आहोत।